मटन मसाला आहे. मटन मसाला आहे का? कोलंबी मसाला चालू झालाय. हे मच्छी रस्सा चालू आहे. त्याच्यामध्ये बांगडा आणि कोंबडी टाकली जातो. चिकन मसाला चालू आहे. चिकन में जात आहे. हे छोले बिले रवा मारून. अच्छा. हे सुरमई रवा मारून फ्राय केलेले गरम गरम हात लावून सध्या तुम्ही. गरम रेस्टॉरंट झालाय ओपन 1997 ला दिघे साहेबांच्या हस्ते झालं. अच्छा. तर नमस्कार मंडळी, आज आपण अशा एक हॉटेलला भेट देणार आहोत मित्रांनो. तिथे मच्छीपासून चिकन मटन सर्व काय मिळणार आहे आणि आपण अस्सल मालवणी जेवणाची चवात घेणार आहे. त्याचं नाव आहे सोरपूर हॉटेल. तिथे मित्रांनो मच्छीपासून मटन चिकन याचे भरपूर व्हरायटीज आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. चिकन मध्ये आपल्याला प्रकार बघायचे आहेत, त्यांची प्राइस आपल्याला जाणून घ्यायची की किती आहे, किती ते किती लागतो आणि चव जी अस्सल मालवणी आहे मित्रांनो ती बघूया आपण कशी आहे टेस्ट करून. तुम्हाला माहिती आहे का सोरपूर हॉटेलची ओपनिंग कशी झाली? तर मित्रांनो ही सोरपूर हॉटेलची ओपनिंग आहे ना ती धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी केली होती. मित्रांनो हे सोरपूर हॉटेलचे ओनर आहेत. तर नमस्कार. काय ना आपलं? माझं नाव पुन्हा सिबू बेबी. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या सोरपूर हॉटेलची? हे रेस्टॉरंट झालंय ओपन 1997 ला. अच्छा. स्वर्गीय दिघे साहेबांच्या हस्ते झालं. आपल्या इथं व्हेज नॉन व्हेज हे दोन्ही पण मिळतात ना? येस, दोघी आहेत. दोन्ही ऑप्शन्स आहेत. व्हेजचा पण आहे आणि नॉनव्हेजचा पण आहे. पण नॉनव्हेजचा जास्त कॅटेगरीज आहे. अच्छा. व्हेज मध्ये लिमिटेड ऑप्शन्स असतात. अच्छा. व्हेज मध्ये का आपली व्हेज थाली झाली असं जेवढं? व्हेज थाली झाला, व्हेज पुलाव झाला किंवा भाजी चपाती झाली. अच्छा. मच्छी मध्ये मटन चिकन मध्ये असे भरपूर व्हरायटी आहेत. एक्झॅक्टली, भरपूर व्हरायटीज असतात. म्हणजे आपल्याकडे फ्राय वगैरे. येस, मच्छीमध्ये आपल्याकडे सुरमई असतो, बोंबील, प्रॉन्स असतो, बासा असतो, हलवा असतो, सीजनल फिश असतो, ऑलमोस्ट सर्व फिश असतो. बरोबर. आता काय काय अवेलेबल तुम्ही दाखवू शकाल का? हा, हे आपल्याकडे हे मटन मसाला आहे. मटन मसाला आहे का? हा, हे मटन मसाला आहे. हे कोलंबी मसाला चालू झालाय. ग्रेव्ही. हे मच्छी रस्सा चालू आहे. मच्छीचा रस्सा आहे का? हा. अरे वा. कोणती मच्छी आहे तरी? त्याच्यामध्ये बांगडा आणि कोंबडी टाकली जातो. अच्छा. हे सोयाबीनची भाजी बनली झाली. हे चिकन मसाला चालू आहे. चिकन में जात आहे. हे छोलेची भाजी आहे. कोणती? छोलेची भाजी. हा. चिकन सुका बनतोय. चिकन सुका. हे चिकन सुका आहे. तो पण चिकन सुका बनतोय. आणि फ्राय मध्ये आपल्याकडे बांगडा चालू आहे. बांगडा फ्राय मध्ये सर्व मच्छी फ्राय होतात. बांगडा मध्ये आपल्याला सुरमई आहे, बोंबील आहे, बांगडा आहे, पपलेट आहे, हलवा आहे. त्याच्यानंतर भाता म्हणून नवीन मासा आहे तो चालू झालाय गोडा पाणीचा. ओके. आणि म्हणजे आपल्याकडे एवढ्या प्रकारचे हे बोंबील आहे रवा मारून. अच्छा. हे सुरमई रवा मारून फ्राय केलेले गरम गरम हात लावून सध्या तुम्ही. गरम गरम. हे बोंबील आहे. ही मच्छीवाली ती आजी आहे ती फ्राय करते. अच्छा. आता आपल्याकडे नॉनव्हेज मध्ये एवढंच मिळेल का? हो. आणि व्हेज मध्ये दाखवू शकता? व्हेज मध्ये दाल आहे, पुलावरची भाजी बनलेली आहे. ही दाल गोडी दाल आपली? गोडी दाल. हा. अच्छा. हे पण दाल घट्ट असते पूर्ण. अच्छा. बरोबर. सुकी भाजी आहे. ही कसली भाजी आहे? ही पुलावरची भाजी आहे. फ्लावरची भाजी आहे का? अच्छा. सोयाबीनची भाजी आतमध्ये ठेवलेली आहे. आणि इकडे छोलेची भाजी. छोलेची भाजी आहे का? अच्छा. म्हणजे आपण उसळ बोलू शकतो त्या पद्धतीने आहे का? आणि ही वरची भाजी ती बोलत ती हे हिरवा वटाणा ठेवलेला. हिरवा वटाणा ठेवलेला आहे. अच्छा. हा. ही आपली हलव्याची साईज आहे. हा, हलवाची साईज. ही मोठी पाव किलो असते. हलवाची साईज आहे. 350 रुपये फ्राय आहे. अच्छा. थाली 450 रुपये. 450 रुपयाला थाली आहे आपल्याकडे. अच्छा. हलव्याची. आपल्याकडे असे त्याच्यामध्ये काय पॉपलेट वगैरे काय आहे? पॉपलेट पण आहे. पॉपलेटचा माल आला नाही आपल्याकडे. पॉपलेट असतो, सुरमई असतो, बोंबील असतो आणि बांगडा हे कंपल्सरी आपल्याकडे आहे. अच्छा. हे फ्राय मध्ये आपल्या? हो, फ्राय मध्ये. आणि ग्रेव्ही मध्ये? ग्रेव्ही मध्ये तुम्हाला रस्त्यामध्ये टाकून भेटणार. पाहिजे सुरमई भेटेल, बांगडे रस्त्यामध्ये पाहिजे तर बांगडा रस्त्यामध्ये भेटेल. अच्छा. पॉपलेट पण आहे. पॉपलेट पण रस्त्यामध्ये बनवून भेटेल. अच्छा. आता हे आपल्याकडे कोण थाली? ही बोंबी थाली लावली गेली आहे. अच्छा. ही बोंबी थाली. अच्छा. त्याच्यामध्ये 4 ते 5 पीस येतात. अच्छा. अजून काय काय मिळतं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये तुम्हाला मच्छी रस्सा भेटतो. अच्छा. सोनकढी भेटली जाते. अच्छा. जवला चटणी भेटली जाते. अच्छा. 3 चपाती राईस असतो. अच्छा. आणि बोंबील
बोंबील फ्राय. त्याच्यामध्ये पण सेम असतो, मच्छी रस्सा, सोनकढी, जवला चटणी, कांदा लिंबू, चपाती आणि कुर्मा फ्राय आणि राईस. अच्छा. आता आपल्याकडे चपाती आहे, त्याच्या ऑप्शन मध्ये आपण ऑप्शन मध्ये किंवा एक भाकरी किंवा एक चपाती मध्ये एक भाकरी भेटते किंवा 3 चपात्या भेटते. बरोबर. आणि आपल्याकडे काय किती व्हरायटी आहे भाकरी तरी पण? त्याच्यामध्ये आपल्या एकच टाईपाची भाकरी येते, फक्त तांदळाची भाकरी आणि चपाती येतात. अच्छा, फक्त एकच भेटेल का आपल्याकडे? आपली चिकन स्पेशल झाली. आता ही आपली चिकन स्पेशल झाली. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला सोनकढी येणार, चिकन सुका असणार, त्याच्यामध्ये 2 पीस असतात. चिकन मसाला मध्ये 1 पीस असतो, अंडा मसाला असतो तो. अंडा मसाला हो, अंडा मसाला भेटतो, सिंगल अंडा, त्याच्यामध्ये पापड भेटतो, 3 चपाती आणि राईस भेटतो. अच्छा. आणि आता ही चिकन थाली आहे दादा, तर सर्व आपले काय प्राइस आहे चिकन थाली? ही चिकन थालीची प्राइस आहे 220 रुपये. अच्छा. हा. आणि ही आहे 400 रुपये. 400 रुपयाची थाली आहे ही आपली सुरमई थाली 400 रुपयाला भेटेल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हलवा थाली लागली जाणार आहे, ही तुम्हाला 450 रुपये थाली भेटणार. अच्छा. हा, ही मोठी साईज असते हलवाची. बरोबर. आणि आपल्यामध्ये ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे का, जर ज्याला भाकरी पाहिजे भाकरी चपाती? त्याच्यामध्ये तुम्हाला कसं माहिती, थालीमध्ये भाकरी 1 येते, चपाती 3 येतात, दोघांपैकी काहीतरी 1 येतात. हो हो हो. मी गेले 5-6 वर्ष झाले इकडेच येतो. काय म्हणजे इथं आलं तर तुमची स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी फूडमध्ये चिकन, फिश, सी फूड खूपच चांगलं आता म्हणजे अप्रतिम अशी टेस्ट आहे. त्यामुळे पूर्ण माझी फॅमिली फार पुण्यावरून माझ्या फॅमिलीचे जे माझे हे आहेत नातेवाईक आहेत ते इथे चांगलं फूड भेटतं म्हणून एक चांगल्या ठिकाणी खायला येतात. पुण्यावरून आले की इथलं फूड खाल्ल्याशिवाय जात नाही. हलवा फ्राय आहे का? हलवा फ्राय चालू आहे. हलवा फ्राय दादा आपल्याकडे हलवा फ्राय आहे ना, तर म्हणजे कसा मिळतो? म्हणजे जर आपल्याला एक पीस पण मिळतो की आपल्या हलवा फ्राय फक्त घेतला ना तर 350 रुपयाला एक हलवा फ्राय भेटतो. अच्छा, म्हणजे पुरा अख्खा भेटतो. त्याच्यामध्ये कटिंग साईज केलेली जाते. हो हो, कटिंग साईज. मोठी साईज आहे म्हणून ती शिजत नाही अख्खी. त्या कटिंग करून आपण फ्राय करून इथे पॅक करून इकडे ठेवले जातं. तिथं मग पॅक करून पार्सल बाहेर जातं. पार्सल पण प्रॉन्स झाले, त्याच्यामध्ये 9 पीस येतात. हा, 9 पीस. हे जवळ येणार, सोनकढी येणार, राईस येणार, कांदा लिंबू आणि भाकरी येणार त्याच्यामध्ये. आणि ही चिकन सुका झाली. हा, चिकन सुका झाली. त्याच्यामध्ये राईस येणार, सोनकढी, चिकनचा रस्सा, चिकनचे पीस येणार. चिकन सुका ग्रेव्हीला घट्ट व्हायला 5 ते 10 मिनिटं लागतात मला घट्ट व्हायला. त्याच्यामध्ये भाकरी किंवा चपाती येणार. ही 150ला आहे. हा, हे घेतले ना ते 220ला आहे, 290ला. हो, प्रॉन्स थाली 290. आणि फक्त प्रॉन्स मसाला पाहिजे असेल त्याचे फक्त 250 रुपयाला. 250. हो. कसं तुम्हाला वाटेल ते काय चांगले घरचे टाईप? अच्छा, घरी जे बनवतो ना आपण सेम त्या टाईप. बरोबर. म्हणजे जो घरी बनवतो सेम तेच मसाले, तेच पदार्थ, टेस्ट पण ताजी असते, बांगडा पण सगळं ताजा असतं. तुम्ही काय ट्राय करता जास्त? मी जास्त करून व्हेज आणि आपलं चिकन. म्हणजे संडे म्हणून तुम्ही चिकन नाही तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही ट्राय करता. मंडळी, आपण आता सोरकुल हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे आता मी क्रॅब लॉलीपॉप मागितलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आपण क्रॅब लॉलीपॉप ना बरं स्टार्टरला मागितलेले, कसे आहेत काय चव आपल्याला बघायचं आहे. खेकड्याचा बोलतो तो इथं अंगठा आहे त्याचा. आणि हे बघा ह्याची क्वालिटी. आणि इथं पुरा आतमध्ये आहे ना मित्रांनो, पुरा मांस आहे बघू शकता. जे आपल्या खेकड्याच्या अंगडामध्ये मोठा अंगडा असतो किंवा त्याच्या खालच्या साईडला जो पेंदा असतो त्याच्यामध्ये जो भेटणारा तो हा मांस आहे तो त्याच्याने बनवला आहे. तर आपण ट्राय करूया. आणि त्याच्यासोबतच आपल्याला मच्छीचा रस्सा पण भेटेल. तर बघू शकता मच्छीचा रस्सा मित्रांनो. तर पहिला आपण अशी ट्राय मारूया, पहिला बघूया कसा आहे काय. तर चला. खूप छान चव आहे मित्रांनो. जी खायची मजा ती अलगच आहे. मेहनत नाही करायला लागत तुम्हाला. ते खेकडा कधी मग खाल्ला तर त्यामध्ये मेहनत करायला लागते आपल्याला. ह्याच्यामध्ये असं नाही, घ्या डायरेक्ट आणि तोंडात टाका. आपण इथं मच्छीचं त्यांनी जी ग्रेव्ही दिली आहे त्याच्यावर ट्राय करूया, बघूया. पुरं घट्ट आहे मित्रांनो, बघू शकता. आणि क्रॅब आहेत ना वरतून असे क्रिस्पी आहेत ना, आणि आपली सॉफ्टनेस आहे ना जी त्यांच्या मासाची आपल्या खेकड्याच्या, तर खूप छान लागतोय. तर ग्रेव्ही चोर पण मित्रांनो खूप छान लागतोय, कारण की ग्रेव्ही जास्त घट्ट आहे. आणि क्रॅब लॉलीपॉप बोलू तर मित्रांनो क्रिस्पी आहे. आणि त्याच्या आतमध्ये जो भाव आहे जो आपण बोलू शकतो तो हलका हलका सॉफ्ट आहे मित्रांनो. आणि तीच खायची मजा आहे, बघू शकता.
तर मित्रांनो आपल्याला आता टेस्टला त्यांनी म्हणजे हा स्टार्टरमध्ये लागतो बोंबील फ्राय मित्रांनो बघू शकता. आणि बोंबीलची तुम्हाला बोंबील फ्रायची पहिली तुम्हाला क्वालिटी दाखवतो मित्रांनो. किती मोठा आहे बघा. माझ्या 2 हातामध्ये पण बसत नाही कारण की आता पकडात तुटून जाईल कारण की बोंबील आतमध्ये सॉफ्ट असतात सर्वांना माहिती आहे. पहिली क्वालिटी बघा मित्रांनो. बोंबीलची खाण्याची मजा हीच आहे मित्रांनो कारण की बघू शकता किती सॉफ्ट आहे का एवढा सॉफ्ट आहे. आणि बोंबीलचा काटा एवढा हे नसतो म्हणजे स्ट्रॉंग नसतो ते तुम्ही इझिली खाऊ शकता त्याला पण. तर आपण तुम्हाला काटा बाजूला काढून ठेवूया आणि आपण याची बरी टेस्ट बघूया कशी आहे ते बघूया. तर या खरंच खूप चांगला आहे. आपले जे मालवणी मसाले आहेत ते ह्याच्यामध्ये यूज केले आहेत म्हणजे जी चव येते ना ती मालवणी मसाल्यांची येते कारण की ते रव्यामध्ये डीप झाले आहेत. त्याची पण अलगच काय युनिक चव बनली. आणि हे बघू शकता मित्रांनो क्वालिटी अशी याची क्वालिटी आहे मित्रांनो. तुम्ही पण आलात ना तर तुम्ही मी रिकमेंड करेन. क्रॅब लॉलीपॉप पण चांगले आहेत आणि हे पण चांगले आहेत. एकदम घरगुती सारखं आहे. क्वालिटी पण व्यवस्थित आहे. बरोबर. आणि एक मालवणी टेस्ट आहे इथे पदार्थ भेटतात आपल्याला सर्व ती कशी वाटली तुम्हाला काय चव आहे त्याची? हे मालवणी टाईपच आहे एकदम घरगुती चांगल्या पद्धतीने. हो बरोबर. हे जे मोठमोठ्या हॉटेलमध्ये जी क्वालिटी त्याच्यापेक्षा ही क्वालिटी चांगली आहे. हो प्राईस पण रिजनेबल. हो म्हणजे असं काय महाग वगैरे असं नाही सर्वसामान्यांना परवडणार आहे. हो मित्रांनो आपण ना आता सोरपूर हॉटेलची स्पेशल चिकन थाली मागितलेली आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये काय काय भेटतं तुम्हाला पहिला दाखवतो. तर त्याच्यावर स्पेशलमध्ये मित्रांनो अंडा कढी मिळते. तर त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही चिकन मिळेल. त्याच्यानंतर सुकं चिकन आहे सुकं चिकन मिळेल. अजून त्याच्यामध्ये आपल्याला भात आहे पापड देतात 3 चपात्या आहेत कांदा लिंबू आणि सोलकढी मिळते मित्रांनो. ते एवढं आहे आपल्याला स्पेशल चिकन थालीमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो ही चिकन स्पेशल थाली आहे सोरपूर हॉटेलची. तर आपण त्याच्यामध्ये अंडा कढी बघितली आता मित्रांनो खूप छान आहे म्हणजे ही तुम्हाला फक्त स्पेशलमध्ये भेटणार आहे. आणि त्याच्यातमध्ये जी ग्रेव्ही घट्ट आहे ना ती खायला जाम मजा येते. तर चला ट्राय करूया. तर खूप चांगला आहे मित्रांनो. आपल्याला त्यामध्ये तुम्हाला आता दाखवलं काय काय भेटतो म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिला चिकन सुका पण ट्राय करूया. आपण चिकन सुका पण बघूया. आणि ह्याच्यामध्ये चपाती पण आपल्याला दिलेलं आहे. तुम्हाला ऑप्शन भेटेल मित्रांनो 3 चपात्या नाहीतर 1 भाकरी. तुम्हाला जर 3 चपात्या नको आहेत तर तुम्हाला 1 भाकरी देऊ शकता. तर मला सुक्का पासून स्टार्ट करूया मित्रांनो. कसा आहे बघूया सुक्का. तर हे आहे सुक्का चिकन. आपल्याला भाकरी आपल्या चपातीसोबत ट्राय करूया. तर मित्रांनो अस्सल मालवणी जो तडका आहे जे आपल्या खायची चव असते मालवणचे लोक आहेत त्यांना माहिती असेल ती चव आपल्याला इथं भेटले. ठाण्यामध्ये आहे मित्रांनो हॉटेलला. आणि चव तुम्हाला ठाण्यामध्ये पण याची घेता येईल. मालवणला जायची गरज नाही. अस्सल मालवणी चव इथेच भेटणार आहे कारण की मेन चव टेस्ट करायची आहे मित्रांनो तर चिकनपासून स्टार्ट होते मित्रांनो. तर चिकनमध्ये ती चव आहे. आणि तुम्ही आलात ना तुम्हाला पण असंच मित्रांनो भेटणार आहे सर्व. तुम्ही आतमध्ये पीस बघू शकता किती मोठे मोठे आहेत. त्या पीसची मी चव घेतो. खूप छान चव आहे मित्रांनो खरंच. जो हॉटेलचा पण नाव त्यांनी मालवणी दिलेला आहे. तर मालवणची जी चव आहे ना ती मला नक्की ह्या आपल्या डिशमध्ये भेटली आहे. तर हा चिकन ग्रेव्ही मित्रांनो ह्याच्यामध्ये पीस बघू शकता किती मोठा दिलेला आहे. आणि क्वालिटी बघाल ना तो खूप छान आहे मित्रांनो. जरासा चिकन पण घेतो याच्यामध्ये. अरे वा चिकन बघायची मित्रांनो सॉफ्ट आहे. सॉफ्टनेस भरपूर आहे चिकनमध्ये. आणि असं चिकन खायला खूप मजा येते. तर चला ट्राय करूया आपल्याला. काय कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. सेम चव आहे ह्याची पण पण मसाले आहेत ना मित्रांनो ते तिघांमध्ये अलग केलेले आहेत. तिघांमध्ये जे मसाले आहेत ना ते अलग आहे. घरगुती मसाले आहेत मित्रांनो. यांचे ओन मसाले आहेत स्वतः बनवलेले आहेत. तर ही चिकनचा रस्सा आणि ग्रेव्ही टाकला आहे मित्रांनो. तर तुम्हाला पण आलात ना तर सेम असंच भेटणार आहे. आणि तुम्ही आनंद घेऊन खाऊ शकता मालवणी जेवणाचा. तर आपण ट्राय करूया. थोडासा आपण चवीनुसार चिकन घेऊयात म्हणजे चिकन टाकूया. चिकन थालीमध्ये चिकन खायला लागेल. या आम्हाला घास आहे. तर खूप छान आहे. अगदी दुपारचा टाइम झाला आहे. भूक पण चांगली लागली आहे. तर जेवण फटाफट जातो आहे आणि टेस्ट चांगला असल्यामुळे अजून फटाफट संपतो आहे. आणि
पापड वगैरे दिले आपल्याला हवं खायला. तर ओव्हरऑल मी बोलू तर थाली खूप छान आहे. अजून क्वांटिटी पण खूप जास्त आहे जी बोलू वगैरे तर. आणि चव बोलू तर आपल्याला एक पुरी मालवणी मिळते आहे. ही चव तुम्ही पर्यंत घ्यायला येऊ शकता ठाण्यामध्ये. तर मित्रांनो ही बघा, ही आहे सोरकुर हॉटेलची स्पेशल मटन थाली आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला ना मटन मिळणार आहे. मटन बघा, मटन ग्रेव्ही आहे, खूप छान आहे. अजून राईस चपाती तेच मागाशी जे बोलते त्यामध्ये तुम्हाला ग्रेव्हीवाला पण हे भेटेल. मटन बोलतात तो, ते बघा हे ग्रेव्हीवाला मटन आहे. आणि हा आपला सेमच आहे तसा, फक्त ही ग्रेव्ही आहे, मटनची ही ग्रेव्ही आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सर्वांमध्ये बोला तर सोलकढी मिळणार आहे. बघा इथे सोलकढी पण आलेली आहे. आणि ह्याचा बोलू तर मला भातासोबत खायला ना खूप आवडतो, म्हणून आज मी भातासोबत ट्राय करणार मित्रांनो. तर ही मटनची रस्सा आहे हा, जी आपण हा मटनचा रस्सा. चीज कोकणीमध्ये आम्हाला चव भेटते तेच आहे. तर हा आहे मटन आणि राईस सोबत खाते मित्रांनो. खरं बोलू मित्रांनो, अजूनपर्यंत मी जेवढं मेनू टेस्ट केलं ना त्यामध्ये मी आता बोलू नाही शकत की ह्यामध्ये हा कमी आहे तो कमी आहे. सर्व खूप छान आहे. मच्छीपासून मटन चिकन सर्व ट्राय करा आता, सर्व बेस्ट आहेत, खूप छान आहेत. सोरकुल स्पेशल हलवा थाली आम्ही मागितलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला मिळणार आहे आता. तर या एक कर्दी, तर मित्रांनो बघू शकता ही सुकी कर्दी आहे आपल्याला दिलेली आहे सोबत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही दिलेली मच्छीची बघू शकता. आणि ती तुम्हाला दाखवतो पहिली की मच्छीची ग्रेव्ही आहे मित्रांनो. याची क्वालिटी खूप चांगली आहे कारण की पुरी घट्ट आहे. बघू शकता तुम्हाला, फक्त ग्रेव्हीच्या नावाने आता पाणी नाही आतमध्ये मिक्स झालेला. तर हे एक आहे अजून. आणि बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला सोलकढी पण दिलेली आहे आणि राईस पण दिलेला आहे, सोबत पापड आहे आणि एक भाकरी देतात. ह्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे मित्रांनो. तर तुम्हाला भाकरीच्या बदली 3 चपात्या भेटतील. जर तुम्हाला 3 चपात्या नको असतील ना तर तुम्हाला एक भाकरी भेटेल, पापड मिळतो. आणि मित्रांनो आता ह्याचे कटिंग केले आहेत हलव्याचे, तर ते मी उचलून नाही दाखवू शकत, पण हे बघा ह्याची क्वालिटी. तर हा बघा हलवा एवढा मोठा आहे. तर हे आणि ह्याची क्वालिटी बघू शकता की जी छान आहे. आणि तुम्हाला पहिला दाखवतो की हा अगदी रव्यामध्ये डीप झालेला आहे. तर हा रवा फ्राय मित्रांनो. इथं 2 ऑप्शन तुम्हाला मिळतील, एक रवा फ्रायचा ऑप्शन पण मिळतो आणि एक साधा फ्राय पण मिळतो. तर हा रवा फ्राय मित्रांनो बघू शकता. आणि ह्याला तोडून दाखवतो आता तुम्हाला की हलव्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो असा आपला हलवा आहे. ह्याच्यामध्ये ना हलव्यामध्ये काटे पण असतात, पण ते सांभाळून खायला लागतात आपल्याला. आणि जो भाव असतो जो आपण बोलतो त्याच्यावरती मांस असतो मच्छीचा, ते बघू शकता कशा प्रकारे आहे. म्हणून हलवा जास्त प्रसिद्ध पण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर आपण टेस्ट बघूया पहिल्या कुठला तो करून बघतो. खरंच खूप छान आहे. आणि जी कोकणी पद्धत आहे बनवायची, जी मालवणी पद्धत आहे आपली, त्याच प्रकारे सर्व तुम्हाला खायला भेटणार आहे. आणि अगदी घरगुती बोलत तरी चालेल, घरगुती प्रकारे आपल्याला भेटणार आहे. तर आपण भाकरी दिलेली आपल्याला, तर आपण भाकरीसोबत सर्व ट्राय करूया. तर या सुकी कर्दी बघू शकता आपल्या कोकणामध्ये लय फेमस आहे. तर ही सेम तशीच आहे, ही कर्दी आहे मित्रांनो बघू शकता. आणि याची क्वालिटी पण चांगली आहे मित्रांनो. तर चला आपण ट्राय करून बघूया. जी पण सगळा म्हणजे कोकणी आहे मित्रांनो. आणि जे आमच्याकडे नाश्त्याला सकाळ सकाळ भाकरी आणि हीच भेटते गावी गेलं तर मित्रांनो ही चव आहे ना सेम मला इथे भेटली. कारण की खूप छान आहे ती चव. जी माझी आई हाताने बनवते ना तीच चव मला अशी वाटते मी इथेच खातोय. ते खूप छान आहे मित्रांनो. आणि आमच्याकडे 2 प्रकारे बनवतात. त्याचा रस्सा पण करतात, म्हणजे काढून बोलू शकतो एक प्रकारे, पण यांनी युनिक प्रकारे बनवलेले आहे. ह्याची मजा तुम्हाला घ्यायची तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा, भेट द्या. खरंच खूप छान, मला एकदम गावची आठवण आली. एक स्पेशल घेतलेलं ना हलव्यासोबत खायचं राहिलाय, तर या आपण या हलव्यासोबत खाऊ. पहिली गोष्ट मला मित्रांनो हलवा आहे ना ह्याची क्वालिटी चांगली वाटली, कारण की मच्छी एकदम फ्रेश आहे. तेव्हा दाखवतो तोडून, बघा मच्छीची एकदम फ्रेशनेस बघा, भाव बघा. तर आपण आता हलव्यासोबत खाऊया. मच्छीची ग्रेव्ही पण आहे सोबत, मच्छीच्या ग्रेव्ही डीप करूया.
परत मित्रांनो त्याला तर तुमचा पोट भरेल पण मन भरणार नाही, असं सर्व चव आहे इथं, म्हणजे कोकणी चव आहे ती तुम्ही नक्की इथं घ्यायला या. तर मित्रांनो जी चव बघत ना खूप छान आहे. तुम्ही तर आलात ना, फॅमिली रेस्टॉरंट आहे मित्र, फॅमिली हॉटेल आहे, कधी पण या फॅमिली सोबत या. सर्व जेवण झाल्यावरती मित्रांनो जी आणि सोलकढी पियायची जी मजा आहे ना ती खरंच खूप छान आहे. तर सोलकढी तुम्ही बघू शकता मित्रांनो. सोलकढीची तुम्हाला मी क्वालिटी पण सांगतो कशी आहे, कारण की हे जेवण पचवायला ना, जेवल्यावरती जेवण पचवायला आपल्याला लय मदत करते सोलकढी आणि आपली बॉडी थंड पाडते. तर त्याला आपण ट्राय करूया सोलकढी कशी होऊया. सोलकढी खूप छान आहे, कारण की स्पेशली मला ना सोलकढी आंबट आवडत नाही. हा प्रॉपर एक नारळाचा फ्लेवर येतोय आणि तो तडका दिलेला आहे ना, जो जिऱ्याचा तडका देतात ना मित्रांनो तो खूप छान आहे. म्हणजे तुम्ही पण आलात ना इथं सोलकढी प्यायला मात्र विसरू नका. हा आपला असं जेवण होता, खूप छान जेवण मिळतं या हॉटेलला. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा, नक्की भेट द्या, आपल्या फॅमिली सोबत या मित्रांनो. मित्रांनो आपण सोरकुल स्पेशल बघितलं असाल काय काय आपण घेतला होता. आपण मटन थाली पण घेतली होती, स्पेशल मटन थाली होती, स्पेशल चिकन थाली होती आणि हलवा थाली होती मच्छीमध्ये. तर आपण एवढा खाल्ला, खूप छान चव होती. सर्वाची मी चव घेतली, मुद्दामून चव घेतली मित्रांनो. सर्व चांगलं होतं, सर्व मला खूप आवडला. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मला जास्त करून ना मटन, चिकन आणि मच्छी ह्याच्यामध्ये ना मला सर्व लेवल वाटली, कारण की जी चव आहे ना प्रत्येकामध्ये जी चव होती ना ती परफेक्ट होती मालवणी. तर ती मी घेतली, कारण की आम्ही स्वतः मालवणी कोकणी आहे, तर आम्हाला माहिती आहे की कशी चव भेटते ती. सेम तसंच आहे. तर मित्रांनो खरंच तुम्ही आलात ना तर नक्की या, आस्वाद घ्या आणि भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ कशी झाली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. या हॉटेलचा तुम्हाला ना मी सर्व तुम्हाला ॲड्रेस देईन, नक्की एक टाईम व्हिजिट करा. तुमच्या फॅमिलीसोबत या, कारण की फॅमिलीच हॉटेल आहे. सिंगल पण येऊ शकता असं काही नाही, पण फॅमिलीसोबत आला तर खूप चांगला आहे तुमच्यासाठी, कारण की हा बेस्ट वन ऑफ द बेस्ट हॉटेल बोलतो ना प्राईसपासून. म्हणजे भरपूर ठिकाणी बघा प्राईस वाढलेले आहेत प्रत्येक थालीच्या. अजून तुम्हाला मटन थाली येते त्याच्यामध्ये 3-4 मेनू आणि तुम्हाला 220 रुपयाला भेटते, म्हणजे चांगली गोष्ट आहे अशा हॉटेलमध्ये. तर खूप चांगली प्राईस पण आहे, क्वालिटी पण चांगली आहे, क्वांटिटी पण चांगली देतात आहे. आणि ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशा एक नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.